बेल्हे ते कळस हा जुन्नर तालुका हद्दीपर्यंतचा रस्ता अवघ्या एका वर्षात खड्ड्यात गेला आहे. गेल्या वर्षीच डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता पूर्णपणे उखडला असून निकृष्ट दर्जाच्या कामाचा हा जिवंत पुरावा आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर निघून खडी वर आलेली आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय बस, एसटी आणि शेतकऱ्यांच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्याच वर्षी मोठा गाजावाजा करून या रस्त्याचे उद्घाटन झाले, पण पहिल्याच पावसात रस्ता उखडला. कॉन्ट्रॅक्टरने आणि संबंधित विभागाने केलेलं काम म्हणजे जनतेच्या पैशाची लूट आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बेल्हे येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन सुस्त पडलेला आहे. रस्त्याच्या कामात वापरलेलं साहित्य, त्याची गुणवत्ता आणि कामावर देखरेख याबाबत नागरिकांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नागरिकांनी या रस्त्याची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून नव्याने दर्जेदार रस्ता बनवावा अशी मागणी जोर धरत आहे. करदात्यांच्या पैशातून बनवलेला रस्ता जर एका वर्षात उखडत असेल तर हा विकास की भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे.